नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आहे ना जो आपल्याला मसाला लागतो गरम मसाला, तो मसाला आज आपण बघणार आहोत की कसा करायचा। तुम्ही ह्या पद्धतीने मसाला करा, तुम्हाला कोणत्या वेगळ्या भाजीला वेगळा मसाला घेण्याची गरज नाही पडणार। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तुमचा हा मसाला छान होईल। तर आपण सुरुवात करूया। हे बघा, आपण हे जे दगडफूल आहे हे 50 ग्राम घेतलं आहे। ही जायंत्री आहे, एक जायंत्री आहे, एक मायपत्री आहे। जायंत्री 50 ग्राम आणि मायत्री 50 ग्राम। हे एक आपलं जे शहाजिरा असतं ना, हे शहाजिऱ्याचं 50 ग्रामचं पॅकेट आहे। हे 50 ग्राम। दुसरं म्हणजे हे नाकेश्वर आहे। नाकेश्वर हे 10 ग्राम नाकेश्वर घेतलं आहे। हे थोडं थोडं घेतलं आहे। आणि आपलं हे खडा हिंग आहे। खडा हिंग 50 ग्राम घ्यायचा। हे त्रिफला आहे, हा एक 10 ग्राम घेतला आहे त्रिफला। त्यानंतर आपण 50 ग्राम सुंठ घेतलं आहे, 50 ग्राम वेलची घेतली आहे, 50 ग्राम लवंग घेतले आहे, 50 ग्राम मिरे घेतलेत, 50 ग्राम आपली दालचिनी घेतली आहे, 50 ग्राम मसाला वेलची घेतली आहे। हे नाव नाही माहिती, पण हे मसाल्याचाच एक प्रकार आहे। त्याचं नाव आम्हालाही नाही सांगता येणार, पण ते थोडं टाकायचं असं शेंगाचं आहे। हे थोडं टाकून बघूया आपण। आणि हे 1 किलो धने, 200 ग्राम खसखस घेतली आहे, 100 ग्राम तमालपत्र घेतलेत, पावशर हळकुंड घेतलेत, 50 ग्राम जिरे घेतलेत आणि 50 ग्राम बडीशोप घेतली आहे। हे अख्खे हळद आहे, जी आपण धुवून वाळून घेतलेली आहे हळकुंड। हे आपण 2.5 किलोचा मसाला करतोय, त्यामुळे 2 किलो लवंगी मिरची आहे आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतली आहे। अशा प्रकारे आपल्याला आपला हा मसाला ह्या सगळ्या पदार्थांनी तयार होणार आहे। चला आता आपण सुरुवात करूया। पहिले हे थोडं थोडं भाजून घ्यायचं। तर हे बघा, आपण तेल गरम करायला ठेवलं आहे। आता आपण पहिल्यांदा जे अख्खे हळकुंड आहे ना, ते भाजून घेऊया। आम्ही इकडे सफोला राईस ब्रँड वापरतो। तुमच्या हिशोबाने जे तेल तुम्ही वापरता ते तेल घेऊन तुम्ही भाजून घ्या सगळे मसाले। हळद आणि हिंग, जो खडा हिंग आहे, ते असे दोन्ही तळून घ्यायचे आणि बाकी जे आपण मसाले भाजणार आहोत ना, त्याला खूप थोडं थोडं तेल टाकायचं। हे बघा, आता खूप नाही भाजायचं, थोडं थोडं भाजून घेतलं का काढून घ्यायचं। आता खडा हिंग भाजूया, तो चांगला फुलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। चांगला फुललाय, आता आपण काढून घेऊया। खडे मसाले भाजून घेऊ। पहिल्यांदा आपण मसाला वेलची आहे ती भाजून घेऊ, सुंठ, सगळेच मसाले, खडे मसाले आपण एकत्र भाजून घेऊ। खूप पण नाही भाजायचे, हे थोडेसे खालीवर करायचे। खूप भाजले तर मग मसाला गडसर होऊ शकतो, त्यामुळे थोडेसे खालीवर करून घ्यायचे, जेणेकरून चांगले कुटले जातील। आता आपण हे पण काढून घेऊया। जिरे आणि बडीशोप भाजून घेऊ। जास्त नाही भाजायचे, ते सुद्धा खालीवरच करायचे, असे थोडे थोडे। शहाजिरा पण टाकूया, 50 ग्रॅम आपण घेतलं होतं ना, थोडं खालीवर केलं का ते सुद्धा आपण शहाजिरा, जिरे आणि बडीशेप काढून घेऊया। आता आपण हे नाकेश्वर, हे त्रिफला टाकून घेऊ। आता नाकेश्वर थोडं जे 10 ग्रॅम आपण घेतले होते ना, ते टाकून घ्यायचं, थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं ते सुद्धा। तर ते सुद्धा आपण काढून घेऊया। आता हे दगडफूल, जायंत्री, दगडफूल आणि मायपत्री, हे तिन्ही सोबत घेऊ भाजून।
बघा भाजून झाले, आपण आता काढून घेऊया. आपण धने भाजून घेऊ. या धने भाजताना थोडं तेल टाकूया. धने आहेत ना हे गावठी धने आणि इंदूर धना घ्यायचा. आम्ही दोन्ही घेतलेत अर्धे अर्धे. इंदूर धना अर्धा आणि गावठी धने अर्धे घेतले. आता हे भाजले, धने भाजलेत. आता आपण ते काढून घेऊया. त्यामध्येच मस्तच भाजून घेऊ. आता खमंग झाली आहे, आपण मस्तच काढून घेऊया. आता आपण तमालपत्र आपले राहिलेत ते भाजून घेऊ. तमालपत्र तसे वाळलेले असतात, पण थोडे गरम करून घ्यायचे. मसाले जास्त भाजायचे नाही, नाहीतर मग ते चांगले कुटले जात नाही. मसाल्यात जे भाजताना तेल टाकतो ना ते थोडं टाकायचं. मसाले भाजताना तेल कमी टाकायचं, नाहीतर ते चांगले कुटले जात नाही. आम्ही डंकन मशीनवर कुटणार आहे. शक्यतो मसाला आपल्या मिक्सरवर दळायचा नाही किंवा दळून आणायचा नाही. हा डंकन मशीनवरच कुटायचा. तो 2-3 वर्ष खूप छान राहतो. मग आता आपण हे सगळे मसाले ना थंड करायला ठेवू आणि तोपर्यंत आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या भाजून घेऊ. सॉरी, लवंगी मिरची आपण भाजायला टाकली आहे. त्याच्यावर थोडं तेल ओतलंय. त्याने आपला कलर जो आहे मसाल्याचा तो चांगला आहे. खाली करपून नाही द्यायच्या आणि अशा काढून घ्यायच्या एका भांड्यामध्ये. अशा प्रकारे आपण आता ह्या सगळ्या मिरच्या आहेत ना त्या भाजून घेऊया. लवंगी मिरच्या हे बघा, आपण आता लवंगी मिरची आपली भाजून झाली आहे. आपण 2 किलोला अर्धा किलो बेडगी मिरची टाकतोय. ती सुद्धा आता आपण भाजून घेऊया. थोडं तेल टाकायचं, थोडं करून अशा मिरच्या भाजून घेऊ. हे बघा, आपल्या लवंगी मिरच्या आहेत ना या भाजून झाल्या 2 किलो. तर आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत. आपण आता हे मसाले जे भाजले होते ना ते सगळे मिक्स करून घेऊ. हे मसाले त्याच्यातले काही मसाले आम्ही केरळला फिरायला गेलो होतो ना त्यावेळेस आणलेले, जसं वेलची झालं, लवंगा, मिऱ्या. आम्ही ताजे मसाले ताजे मसाले आणले तिकडून. त्याच्याने त्याचा वास जो आहे ना तो खरंच खूप छान असतो. मसाल्याने त्याला खूप छान चव येते. हे बघा, हे आता चांगले आपण मिक्स करून घेऊ मिरच्या आणि मसाले. आपल्याला जे लाल तिखट करायचं आहे, त्याला 2 किलो लवंगी मिरची घेतली आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतली आहे. ही मिरची आम्ही जेव्हा आणली त्याच्यानंतर 3-4 दिवस चांगली वाळवली आहे. चांगल्या कडकडीत उन्हात वाळवले. आणि आता आपण हे दोन्ही हे कुटून आणूया. हे बघा, आता आपण आहे ना मसाला आहे हा आपण मसाला केलेला. हा आता आपण दळवी मसाले नारायणगावमध्ये त्या कांडप मशीनमध्ये कुटून घेऊया. कुटून घ्यायचं, ते छान कुटून देतात. ते खूप छान कुटून देतात. हां, हे बघा, आता आपण हे बघा हे असे मसाले कुटायला त्याच्यामध्ये टाकताय. दळलेला जो मसाला असतो ना तो खराब होतो. जो कुटून घेतलेला असतो तो बऱ्याच वर्ष टिकतो आणि चवीला पण खूप छान लागतो. हे बघा, हे दळव्या मसाल्यांचं दुकान आहे. यांच्या इथे अशा मिरच्या, वेगळ्या प्रकारच्या अशा मिरच्या भेटतात. हळकुंड, जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत ना ते सगळे इथे भेटतात. हे बघा, आपली ही लाल मिरची पावडर आहे. ही लवंगी मिरची पावडर आहे, फक्त लवंगी मिरच्यांची लाल तिखट. आणि ही बेडगी मिरची पावडर आहे. दोघांचा कलर बघा किती छान आला आहे.
सवयलाही खूप छान झाली आहे. तुम्हाला हे बघा, आपण मसाला आता कुटून आणला आहे. बघा किती छान झाला आहे मसाला. हे बघा किती मस्त वास पण खूप छान येतो आहे त्याचा आणि कलर पण खूप छान आला आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही घरी मसाला करून बघा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.